भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केलेली आहे। कुणाचं मन दुखावलं गेलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केलंय। मात्र माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला असल्याचं सुद्धा सुरेश धस म्हणालेले आहेत। आपण पाहिलं की कालच प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांच्याकडे कारवाईची मागणी केलेली होती। त्यानंतर महिला आयोगामध्ये सुद्धा प्राजक्ता माळी गेली आणि त्यानंतर अखेर सुरेश धस यांची प्रतिक्रिया आल्याचं आपण पाहतोय। दिलगिरी त्यांनी व्यक्त केलेली आहे, मात्र माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला असं सुद्धा वक्तव्य सुरेश धस यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे। मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबत तर बोलण्याचा विषयच नव्हता। मी प्राजक्ताताई सहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो। माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो।